नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा विषय आहे आपला, रात्री झोपताना देवाचे नाव घेत झोपी जात असाल तर तुमच्यासोबत काय घडू शकते किंवा देवाचे नाव घेत झोपी गेल्यास काय घडते हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। रात्री अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपी गेल्यास काय घडते, त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका। रात्री अंथरुणात पडल्यावर देवाचे नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलतंय। कधी तुम्ही लक्ष दिलंय का? दिवसभर कितीही गोंधळ, चिंता, धावपळ असो, पण जेव्हा आपण अंथरुणात पडतो तेव्हा सगळं शांत होतं। देह थकलेला असतो, मन गोंधळलेला असतो आणि त्यावेळी जर एखाद्याच्या होठावर देवाचे नाव असेल तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झालेली आहे। झोपण्याआधी रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचे नाव घेत असाल तर हे हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात, मनात आणि आत्म्यात जागवतात। झोपण्याआधीचा क्षण का खास असतो? आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं झोपण्याच्या वेळे। झोपण्याच्या 5 मिनिटापूर्वी आणि उठल्याच्या 5 मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचित्त मनामध्ये कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात। म्हणजेच जे लोक झोपण्याआधी देवाचे नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचिंतनात साठवतात, त्यामुळे त्यांचे मन शांत राहते, भीती, नकारात्मकता, चिंता दूर होते। नामस्मरण म्हणजे फक्त देवाचे नाव म्हणणे नाही, ते म्हणजे देवाचे उपस्थितीचा अनुभव घेणे। रामकृष्ण, शिव, गणपती, लक्ष्मी, साई, श्री स्वामी समर्थ, कोणत्याही देवाचे नाव म्हणा, पण भावना पवित्र ठेवा। कोणत्याही देवाचे नाव मध्ये कंपन आहे, प्रत्येक नावामध्ये एक विशिष्ट कंपन असतं जे आपल्या मनाच्या लहरी शांत करतात। झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात। झोप खोल लागते, मनातील भीती निघून जाते, दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडलेले पण जाणवते। तुम्ही म्हणाल सगळं आध्यात्मिक आहे, पण विज्ञानही हेच सांगतंय। झोपल्याआधी मंत्र किंवा नाम म्हणणे म्हणजेच मन शांत करणे। जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम म्हणतात किंवा श्री स्वामी समर्थ म्हणतात तेव्हा तुमचे ब्रेन अल्फा किंवा थीटा फ्रिक्वेन्सीमध्ये जाते। हेच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते। याच अवस्थेत मेंदू, आत्मा ऊर्जा शोषून घेते, झोप चांगली लागते, रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मकता विचार दूर होतात। आता यामुळे मन शांत राहते आणि काळजी कमी होते, तसेच नकारात्मक शक्ती नाहीशी होते। नकारात्मक शक्ती जवळ येत नाहीत, झोप गुणकारी होते, खोल लागते, मन ताजेतवाने होते, सकारात्मक ऊर्जा वाढते, सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते। आत्मिक प्रगती, हळूहळू आत्मा जागृत होतो, देवाची अनुभूती मिळते। धनलक्ष्मीचा ओघ, जिथे देवाचे स्मरण असते तिथे दारिद्र्यता कधीच राहत नाही। जे तुमचं मन आपोआप आठवतं त्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचे नाव घ्या। संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचे नामस्मरण, धनलाभासाठी लक्ष्मीचे नामस्मरण, आरोग्यासाठी दत्तगुरूचे नामस्मरण, मन शांतीसाठी साईनाम, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम। आता झोपण्याआधी नक्की काय करायचे? नंबर 1, झोपण्याआधी हात पाय धुवून बसा। नंबर 2, 1 मिनिट शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा। नंबर 3, तुमच्या मनातील सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा। नंबर 4, मन शांतपणाने देवाचे नामस्मरण करा, राम राम किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय। नंबर 5, नाव घेत असताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा। नंबर 6, जसं मन हळूहळू शांत होतंय तसं झोप स्वतःहून लागते। देवाचे नामस्मरण हे औचित्याचे संवादाचे साधन आहे। तुम्ही देवाशी संवाद साधत असतात तेव्हा देव तुमचे जीवन आपल्या हातात घेतो। कधी कधी काही संकट टळतात, काही अडचणी सहज सुटतात, काही लोकांचा स्वभाव बदलतो। हे सगळं योगायोग नसतं, ते देवाचे नाम कार्य करत असतं। असं म्हणतात, ज्याच्या ओठावर झोपताना देवाचे नाव असतं त्याचं रक्षण स्वतः देव करतो। अनेक लोकांचा अनुभव आहे,
मला झोपण्याआधी साईबाबाचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही किंवा स्वामी समर्थांचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं. किती लोक म्हणतात राम नाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं. अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात मी देवाचे नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो. हे चमत्कार नाहीत, हे नामाचा परिणाम आहे. राम या नावातच र म्हणजेच अग्नी आणि म म्हणजेच शांती, म्हणजेच नकारात्मकता जळते आणि मन शांत होते. तसं ओम नमः शिवाय यात 5 अक्षरं पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करतात. ते आपल्या शरीरातील 5 तत्वांना संतुलित करतात. जय साईराम यात भक्ती आणि विश्वासाचा अद्वितीय संपदन आहे. झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णतः सुरक्षित जाणवतो. झोपताना शरीर विश्रांती घेतं पण आत्मा प्रवास करतो. जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो, देवांशी एकरूप होतो. यामुळे तुमचं आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहते, वाईट स्वप्न येत नाहीत आणि मन नेहमी प्रसन्न राहते. जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, लक्षात ठेवा देवाचे नाम क्षणात परिणाम दाखवत नाही, पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो. तुमचं मन शांत होतं, स्वभाव शांत होतो, संकट कमी भासत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचे परिवर्तन ठरले. आजपासून फक्त 5 मिनिटं द्या स्वतःला. झोपण्याआधी मोबाईल, चिंता, विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचे नाव घ्या. हे नाव म्हणजे तुमचे कवच आहे. जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असे, तसं आता देवाचे नाव हे तुमचे अंगाई गीत बनवा. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणवाल की देव कधी दूर नव्हताच, तर तो तुमच्यातच होताच, तुमच्या ओठावर, तुमच्या श्वासात, तुमच्या झोपेतही. जर तुम्ही रोज झोपण्याच्या आधी देवाचे नाम घेत असाल तर तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेत आहात. हे हलक्यात घेऊ नका, कारण अशा भक्तांचे रक्षण स्वतः देव करतो. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.